नमस्कार मैत्रिणींनो, आज मी इथे पाठच्या साईडला बोटनेक आणि पुढच्या साईडला डीपनेकची पेपर कटिंग करून दाखवणार आहे। 34 इंच मापाचं हे पेपर कटिंग आहे। तर इथे उंचीला मी 14.5 अधिक 1 15.5 खूण करून घेतले आणि इथे लाईन ड्रॉ करून घेतलेले आहे। आता इथे शोल्डर टाकणार आहे मी 7 इंच आणि मुंडा खोली ही 7 इंच टाकून घेणार आहे। तर इथे मुंडा खोलीची लाईन मी इथे ड्रॉ करून घेतले आहे आणि मुंडा खोलीच्या लाईनवर आपल्याला इथे शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। मुंडा खोलीच्या लाईनवर मी इथे छातीचा चौथा म्हणजे 8.5 अधिक अर्धा इंच लुजिंगसाठी टाकलेला आहे आणि 1.5 इंच शिलाई मी टाकली आहे। आता इथे कमर घेराचा चौथा टाकायचा आहे, 7.25 येतो अधिक 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई माया, अशा 2 लाईन इथे मी आखून घेत आहे। आता इथे आपल्याला तयार शोल्डर जे आहे 2.5 इंच आहे, तर 1.5 इंच दोन्ही साईडला शिलाई मायेसाठी आपल्याला मिळवून घ्यायचे आहे। तर 3.25 इंचावर मी ते शोल्डरची माप टाकून घेतलेला आहे। तर इथे गळा उंची टाकलेली आहे 3 इंच, छोट्या गळ्यासाठी बोटनेकचा गळा आहे त्यासाठी मी 3 इंच आणि नंतर 10 इंचावर मी इथे मार्किंग करून घेतले आहे। छोट्या गळ्यासाठी मी इथे बॉक्स आखून घेतला आहे आणि उरलेल्या भागाला असे टेप अर्धी दुमडून मार्किंग करून घेतले आणि 1.5 इंचाचं इथे माप टाकून घेतलं आहे। आडवं माप इथे 1.5 इंचाचं टाकलं आहे आणि इथे आता मी गळ्याचं शेप देत आहे। इथे राऊंड शेप दिलेला आहे आणि इथे अशा पद्धतीने इथे मी हा गळ्याचा शेप दिलेला आहे। आता इथे अर्धा इंच शोल्डर उतार दिलेला आहे, शोल्डर लाईन आखून घेतलेले आहे। आता रेषेचा मध्य करायचा आहे आणि पाठच्या मुंड्याचा आपल्याला आकार द्यायचा आहे। तर या साईडला आपल्याला अर्धा इंच वरती घ्यायचं आहे। इथे मी पहिल्यांदा डॉटची मार्किंग करून घेत आहे। 4 इंचावर मी रुंदीला डॉट टाकलेला आहे आणि उंचीला 4.25 इंच। आता इथे अर्धा इंचाचं डॉट रुंदीला टाकून घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला क्रॉस लाईन अर्धा इंच जे आपण वरती घेतलेलं आहे तिथे क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे। पुन्हा एकदा बघूया, उंचीला इथे मी 14.5 अधिक 1 टाकलेला आहे म्हणजे 15.5 लाईन आखून घेतली। शोल्डर टाकली 7 इंच, मुंडा खोली 7 इंच आणि मुंडा खोलीवर छातीचा चौथा अधिक अर्धा इंच अधिक 1.5 इंच शिलाई माया, कमर घेरावर कमर घेराचा चौथा अधिक 1 इंच डॉटसाठी आणि 1.5 इंच शिलाई मायेसाठी। तर इथे असं मार्किंग करून घेतलं आणि इथे कटिंग करून घेतलं आहे। तर इथे मी गळा पहिल्यांदा कट करून घेणार नाही। आता इथे हा क्रॉस जो आपण मार्किंग केलेला आहे तेही मी इथे कट करून घेतलेला आहे। आता आपला पुढच्या भागाचं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर पाठचा भाग जसा आहे तसाच आपल्याला पुढच्या भागावर मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इथे मी पहिल्यांदा 1.5 इंचावर मार्किंग करून घेत आहे। इथे मी 1.5 इंचावर मार्किंग करून घेतले आहे आणि पाठचा भाग जसा आहे तसंच आपण इथे मार्क करून घ्यायचा आहे। आता इथे पाठच्या भागाला बोटनेक टाकलं आहे आणि पुढच्या भागाला आपल्याला डीपनेक टाकायचं आहे। तर दोन्ही माप आपल्याला वेगवेगळे टाकायचे आहेत। तर पहिल्यांदा हे मार्किंग पूर्ण मी आखून घेत आहे तसंच आखून घ्यायचं आहे। त्याच्यावरून आपल्याला पुढच्या भागाला मार्किंग करून घ्यायचे आहे। बॉटम साईडला मी इथे 1 इंच म्हणजे पाठच्या भागापेक्षा आपल्याला 1 इंच पुढच्या भागाला वाढवून घ्यायचं आहे। इथे 1 इंच मी इथे वाढवून घेतला आहे। आता आपला हा पाठचा भाग आपण बाजूला करून घ्यायचा आहे। आता इथे मी पुढच्या भागाची मापं टाकून घेणार आहे। तर इथे आपल्याला डीपनेक टाकायचं आहे म्हणून डीपनेकसाठी मी 6 इंचावर मार्किंग करून घेणार, शोल्डरला 6 इंचाची मार्किंग करून घेणार आहे। आपण बॅकनेकला आपण बोटनेक टाकलं त्यासाठी 7 इंच टाकलेलं, आता इथे मी 6 इंच टाकणार आहे। 1.5 इंच सोडून आपल्याला इथेही मापं टाकून घ्यायचे आहेत। आता इथे मुंडा खोलीसाठी इथे मी अर्धा इंच वरती सोडून इथे 7 इंचावर मार्किंग करून घेतले। आपल्याला मुंडा खोली 7 इंचच टाकायची आहे। तर इथे मी 7 इंचावर मार्किंग करून घेतले आहे। आता इथे आपल्याला जी शोल्डर आहे ती तशीच ठेवायची आहे। आपल्याला या शोल्डरला आपल्याला अर्धा इंच शोल्डर उतार द्यायचं नाही। जे शोल्डर मार्किंग आपण केलेली आहे त्याच पद्धतीने आपण इथेही
ठेवायचे आहे. फक्त ही लाईन आपल्याला व्यवस्थित इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. थोडंसं क्रॉस येईल ते आपल्याला इथे नीट ड्रॉ करून घ्यायचं आहे. आपल्याला शोल्डर हलवायची नाही, तशीच ठेवायची आहे. आता इथे मी गळ्याचं मार्किंग करून घेत आहे. इथे जेवढा आपल्याला गळा उंची पाहिजे, गळा टाकायचा आहे तेवढा आपण इथे टाकून घ्यायचं. जास्त गळा मोठाही टाकायचं नाही. आता इथे आपल्याला मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं, पुढच्या मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे 1 इंच इथून मी 1 इंचावर मार्किंग करून घेत आहे आणि जी लाईन आहे त्याचा आपल्याला मध्य करून घ्यायचा आहे आणि पाव इंच आतून आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आता इथे मी पहिले मुंडा खोलीवर छातीचं माप टाकून घेत आहे. छातीचं चौथं 8.5 अधिक 1.5 इंच शिलाई माया. आता आपण पाठच्या साईडला अर्धा इंच लुजिंग टाकलेली, ती लुजिंग आपण इथे पुढच्या साईडला द्यायची नाही. आता मी इथे पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेत आहे. तर इथे जो 1 इंच मी मार्किंग केलेली त्याच्यातूनच मी इथे पुढच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे. आता इथे जो आपला मुंडा घेर असतो, फिटिंगचा मुंडा घेर असतो, तो इथे मी मोजून घेत आहे. तर आपला फिटिंगचा फिटिंगचा आहे 8 इंच. तर इथे बघायचं आपण मुंडा घेर आपला 8 इंच आहे का, तर पाठच्या भागाला 8 इंच बरोबर आहे. तर इथे पुढच्या भागालाही आपल्याला 8 इंच मुंडा घेर आला पाहिजे. आता इथे आपल्याला प्रिन्सेस कटचं मार्किंग करायचं आहे. तर इथे टक्स पण टाकायचा आहे आपल्याला 10.5 इंच. वरून मी इथे टक्स पॉईंट टाकणार आहे. 10.5 इंचावर टक्स पॉईंट टाकायचा आहे. आता इथे रुंदीला आपल्याला टाकायचा आहे छातीचा 10वा टाकायचा आहे, म्हणजे 3.4. छातीचा 10वा येतो 3.4 अधिक अर्धा इंच मी शिलाई माया इथे वाढवूनच टाकणार आहे. इथे 3.4 अधिक अर्धा इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे इथे शिलाई माया वाढवूनच टाकलेल्या आहे आणि इथे 3.4वर आपण इथे मार्किंग करून घ्यायचे आहे आणि ही लाईन आपण आखून घ्यायची आहे. आता इथे वरती लाईन आखायची आहे, तर इथे 1.5 इंचावर मी मार्किंग करून घेतले आणि ही लाईन इथे आखून घेतली आहे. आता इथेही ह्या पॉईंटपासून इथे मी 1.5 इंचावर मार्किंग करून घेत आहे आणि इथे प्रिन्सेस कटचा इथे मी आकार देऊन घेत आहे. आता बॉटम साईडला काय करायचं आहे, इथे 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे आणि इथे वरती 2 इंचावर आणि ही लाईन आपण आखायची आहे आणि प्रिन्सेस कटचा इथे आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे आपलं प्रिन्सेस कटचा सेप इथे व्यवस्थित आखून झालेला आहे. तर आपल्याला या लाईन इथे मोजून घ्यायच्या आहे. तर इथे ह्या पॉईंटपासून आपल्याला ही लाईन मोजून घ्यायची. तर इथे ही 6 इंच आलेली आहे. तर दुसरी ही लाईन आपण त्याचप्रमाणे ती कर्व आहे, पण ते आपण व्यवस्थित इथे मोजून घ्यायची आहे. तर इथे आपण 6 इंचावर इथे आपण मार्किंग करून घ्यायची आहे. आता ही पण लाईन आपण इथे मोजून घ्यायची आहे. इथे ही 5.5 इंच आली आहे. त्याचप्रमाणे आपण 5.5 इंचावर इथे टेप ठेवून दुसरी लाईन इथे मोजून घ्यायची आहे. 5.5 इंचावर इथे मी मार्किंग करून घेतली आणि ती लाईन आपण पुढे वाढवून घ्यायची आहे. आता या मार्किंगपासून मी इथे खाली सरळ रेष मारून घेतली आहे आणि मुंडा खोली जी आहे आपण 7 इंचावर टाकले त्याच्या खाली आपण अर्धा इंचावर अशी आडवी लाईन आखून घ्यायची आणि मुंडा आखून घ्यायचा आहे. आता इथे मुंडा घेर आपला 8 इंच आहे, तो इथे आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर इथे मी डॉट लाईन टाकून घेतली अर्धा इंचावर. अशा पद्धतीने मी इथे डॉट लाईन टाकून घेतली आहे. आता आपल्याला 8 इंच जो आहे आपला मुंडा घेर फिटिंगचा, तो आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे. इथे टेप लावून घेतले आहे. तर इथे आपल्याला शिलाई माया सोडून आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर इथे 5 इंच आले आणि इथेही आपल्याला शिलाई माया सोडून इथे मी 5 इंचावर टेप लावून घेतले आणि इथे 8 इंचावर मी इथे मार्किंग करून घेतले आहे आणि पुढे 1.5 इंचाची इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे. आता इथे कमर घेरावर आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी कमर घेराचा चौथा 7.25 इंच घेतलेला आहे, अधिक आपण जे इथे 2.5 इंच घेतलेला आहे ते माप, अधिक अर्धा इंच दोन्ही साईडून घेतलेला आहे, ते 1 इंच घेतला इथे आणि आपण जी शिलाई माया 1.5 इंचाची घेतो ते सर्व मिळवून आपल्याला इथे 12.25 इंच माप टाकून घ्यायचं आहे. कमर घेरावर इथे 12.25 इंच माप टाकून घ्यायचं आहे
आणि कमर घेरावर वरच्या साईडला आपल्याला 1 इंच मार्किंग करून घ्यायचे आहे आणि ही आडवी लाईन आपल्याला इथे आखून घ्यायची आहे. अशी ही आडवी लाईन इथे आखून घ्यायची. कमर घेराच्या साईडला आपल्याला 1 इंचावर वरती मार्किंग करून घ्यायचे आहे. आता इथे 1.5 इंचाचं जे मार्जिन ठेवलेलं आहे तिथे आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे. इथे पुढच्या भागाला ही मार्किंग पूर्ण झालेली आहे. तर इथे मी कटिंग करून घेणार आहे, पुढच्या भागाची कटिंग करून घेणार आहे. पण परत एकदा मी इथे तुम्हाला पुढच्या भागाला आपण मापं कशी टाकलेली आहे ते सांगणार आहे. तर इथे उंची आपण पाठचा भाग जसा तसा ठेवलेला आहे आणि उंची 1 इंचानी वाढवून घेतलेली आहे, खालच्या बाजूला वाढवून घेतले आहे आणि शोल्डर 1 इंचानी कमी केलेले आहे. पाठच्या भागाला 7 आहे तर आपण पुढच्या भागाला 6 ठेवलेले आहे. इथे शोल्डरमध्ये आपण काही बदल केले नाही, फक्त आपल्याला शोल्डर पट्टी जेवढी पाठच्या भागाला ठेवलेली आहे तेवढी पुढच्या भागाला ठेवली आणि पुढचा गळा इथे आखून घेतलेला आहे. आता पुढच्या मुंड्याचा आकार कसा दिला ते सांगत आहे. तर इथे 1 इंच इथून 1 इंचावर आपल्या वरती मार्किंग करून घ्यायचे आहे आणि पूर्ण रेषेचा इथे मध्य काढला आणि 1/2 इंच आतून आपल्याला इथे पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आता वरून मी 10.5 इंचावर इथे टक्स पॉईंट घेतलेला आहे आणि आडवा जो आहे अंतर बटनपट्टीपासून जो अंतर आहे ते इथे छातीचा 10वा अधिक अर्धा इंच केलेला आहे. म्हणजे मी इथे शिलाई माय वाढवूनच टाकलेली आहे, अर्धा इंच वाढवूनच टाकलेला आहे आणि बॉटम साईडला मी इथे 2.5 इंच घेतलेला आहे. आणि जे माप मी इथे सांगितलेलं आहे ते ॲडिशन करून आपण कमरघेरा टाकून घेतलेला आहे आणि इथे प्रिन्सेस कटचं मार्किंग करून घेतलेलं आहे. दोन्ही लाईन इथे मॅच करत आपण दोन्ही लाईन आपण इथे 1.5 इंचावर मी पॉईंटपासून इथे मी 1.5 इंचावरती टाकलेला आहे आणि इथूनही मी इथे 1.5 इंच माप टाकलेला आहे. अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घेतले आहे आणि मुंडा आखून घेतलेला आहे. ह्या दोन्ही लाईन मी इथे मोजून घेतल्या आणि जे गोलाकार लाईन आहे त्याच्यावर आपण 6 इंच माप टाकून घेतला आणि हे आपण बॉटमचं जे माप इथे मी दिलेलं आहे ते ॲड करून आपण कमर घेरावर आपण माप ते टाकून घ्यायचं. 12.25 इंच मी इथे कमर घेरावर माप टाकून घेतलं आणि मुंड्यात जे आपण माप टाकलं आणि कमर घेराचं माप आपण जोडून घेतलं आणि कमर घेरापासून वरच्या साईडला आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायचे आहे आणि बटनपट्टी साईडला अर्धा इंचावर मार्किंग करून असं क्रॉस लाईन इथे जोडून घ्यायची आहे. आता शोल्डर जर मुंडा घेर मी इथे मोजून घेतला तर इथे शोल्डरपासून आपण अर्धा इंच सोडलेला आहे आणि इथेही शिलाई माईसाठी अर्धा इंच सोडून आपण मुंडा घेर मोजून घ्यायचा आहे. इथे अर्धा इंच सोडून मोजून घेतला आहे. तर 5 इंच आहे तर इथे 5 इंचावर मी परत टेप लावली, अर्धा इंच मार्जिन सोडून पुढे मी 8 इंचावर खूण करून घेतली आणि पुढे 1.5 इंचावर शिलाई माय टाकलेली आहे. तर इथे मी हे कटिंग आता करून घेत आहे. या कटमध्ये आपल्याला कुठेही शिलाई माय वाढवायची नाही, ते मी शिलाई माय वाढवूनच टाकलेली आहे आणि पुढच्या शोल्डरमध्ये आपल्याला अजिबात बदल करायचं नाही. आपल्याला अर्धा इंचाचा उतार अजिबात द्यायचा नाही आहे. पाठच्या भागाला आपण उतार दिलेला आहे पण आणि जसं मार्क केलं आहे तशा पद्धतीनेच आपण मार्किंग करून घ्यायचे आहे. अर्धा इंचाचा उतार द्यायचा नाही, जेवढा उतार येईल तेवढाच आपल्याला उतार ठेवायचा आहे. शोल्डर आपण 1 इंचाने कमी करून घेणार तेवढंच आपल्याला तो उतार ठेवायचा आहे. तर तुम्ही व्हिडिओ एकदम व्यवस्थित बघा, एकदम छान व्हिडिओ आहे आणि एकदम परफेक्ट ब्लाऊज अशा पद्धतीने शिवलात तर अगदी परफेक्ट ब्लाऊज होतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.